अप्रतिम खेळ केला गेला आणि तोच हेमंत जाधव आपण देखील मात्र प्रगतीपथावर गोलंदाजी मार्कवरनं पाहू शकतायत. सातत्याने चांगला खेळ, चांगलं क्रिकेट या गोलंदाजीच्या माध्यमातून सातत्याने पाहायला मिळतोय. तो हेमंत जाधव गोलंदाजी मार्कवरनं सज्ज झालाय. एकंदरीत जर पाहिलं तर त्याला पहिल्या P1च्या षटकामध्ये आणलं गेलं आणि जर पाहिलं गेलं तर खूप चांगल्या पद्धतीचं क्रिकेट त्याच्या माध्यमातून सातत्याने पाहायला मिळतो. तो हेमंत पुन्हा एकदा सज्ज झालाय प्रगतीपथावर. सलामीची जोडी जर पाहिली तर भरत बरब आणि त्याच्या साथीने जर पाहिलं तर सागर बरब ही जोडी मैदानात दाखल झाले आणि इथून जर पाहिलं तर ही जोडीचं च्या माध्यमातून कशा पद्धतीची कामगिरी केली जाईल हे देखील मात्र पाहूयात. या पूर्वार्धाच्या खेळामध्ये आपण हेमंत जाधव याचा पहिला बॉल, यावेळेस पहिलाच बॉल कलात्मक क्लासिक पद्धतीने अटेंड केला गेला आहे. एकंदरीत एक चांगला स्ट्रोक इथे अटेंड केला गेलाय आणि चेंडूला फेकून दिले गेले सरळ सीमारेषा पार. इथे आलाय चौकार, 4 धावा. त्याची बरोबरी करायला दम लागतो असा जिगरा तो कायम ठेवतो, जिगरा तो कायम ठेवतो असा जिगरा सोडायला. पहिल्याच बॉलवर जर पाहिलं तर एक चांगला स्ट्रोक इथून अटेंड केला गेला आणि पहिल्याच बॉलला जर पाहिलं तर चौकारामध्ये कन्वर्ट केलं गेलं. यावेळेस देखील एक चांगला चेंडू इथे मात्र होता. त्या चेंडूला मात्र चांगल्या पद्धतीने एक्झिक्यूट केलं गेलं. एंड मोमेंटला जर पाहिलं तर चेंडूला स्टॉप केलं जाते, परंतु 2 धावा इथे कन्वर्ट केल्या जात आहेत आणि 2 धावेने जर पाहिलं तर 2 चेंडूच्या अखेरीस धावसंख्या ती 6 अंकावरती धावसंख्या आपण देखील मात्र पाहू शकतात. हेमंत इथून जर पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ त्याला कंप्लीट करायचा आहे आणि बॅटरच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीची बॅटिंग सागर आपण देखील मात्र पाहू शकतात. सागर या बॅटरला तिसरा बॉल, यावेळेस एक सॉफ्टहँडने मात्र हा चेंडू डिसमिस केला गेला. एकंदरीत एकचा कॉल इथे मात्र परिपूर्ण करून धावसंख्येचा आलेख 1ने पुढे सरकवला जातोय आणि पुढे जाऊन पोहोचतोय तो पलकावरती तब्बल 7 अंकावरती धावसंख्या आपण देखील मात्र पाहू शकताय. 3 चेंडूच्या अखेरीस इथून जर पाहिलं तर अर्धशतक इथे कंप्लीट झालंय आणि अर्धषटकाचा खेळ इथे कंप्लीट होऊन जर पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ कंप्लीट केला गोलंदाज हेमंत या गोलंदाजाने. यावेळेस एक चांगला स्ट्रोक इथून अटेंड केला गेला आहे आणि 1 बाउन्सने चेंडू गॅदर देखील होईल आणि निघून जाईल. 1 बाउन्स ओव्हर दी रोप, चौकार. आणि या 4 धाबेने जर पाहिलं तर धावसंख्या 11 अंकावरती जाऊन पोहोचली. इथून चांगली बॅटिंग. यावेळी 8.5 स्ट्रोक अटेंड करण्याचा पंचांकडे दाद मागली जाते. पंच या चेंडूवर इंटरेस्ट दाखवत आहेत. विकेट मिळते. पहिला आदरा, पहिला गडी, बॅक टू द पवेलियन. नितीन हा बॅटर मैदानात दाखल झाला. 5 चेंडूच्या अखेरीस जर पाहिलं तर धावसंख्या 11 अंकावरती जाऊन पोहोचली. जरूर या षटकामध्ये जर पाहिलं तर 2 चौकार अर्जित केले गेले, परंतु गोलंदाजी खूप चांगल्या पद्धतीची झाली आणि एक महत्त्वाचा विकेट इथे जर पाहिलं तर भरत या बॅटरला तंबूच्या आश्रयाला भरत पाठवलंय. शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि हेमंत जर पाहिलं तर एक चांगला गोलंदाज आणि चांगलं क्रिकेट त्याच्या माध्यमातून सातत्याने जर पाहिलं तर तिरंगा तिल्लरच्या माध्यमातून आणि या संघाच्या माध्यमातून आपण पाहू शकाल हेमंत जाधव हा गोलंदाजी मार्कवर शेवटचा बॉल टाकण्यासाठी प्रगतीपथावर सज्ज झालाय. इथून कशा पद्धतीची गोलंदाजी केली जाईल, या शेवटच्या बॉलवर काय रणनीती असेल, काय प्लॅनिंग असेल हे आपण पाहू शकतायत. शेवटचा बॉल, यावेळेस बॅटची लिडिंग एज आणि त्याचं रूपांतर इथे झालंय. चेंडू जर पाहिलं गेलं तर शॉर्ट टर्मॅन आणि लॉंग स्टॉपच्या मधून निघून जाईल सरळ सीमारेषा पार, चौकार.
एक षटकाचा खेळ इथे कंप्लीट झालाय. धाबसंख्या जर पाहिलं तर ती 15 या अंकावरती ही धाबसंख्या आपण देखील मात्र पाहू शकत आहेत. आणि हेमंत आणि चांगल्या पद्धतीने मात्र 6 चेंडूचा खेळ कंप्लीट केलाय. जरूर एक विकेट मिळवली परंतु शेवटच्या चेंडूवरचा चौकार आला आणि त्या अनुषंगाने जर पाहिलं तर धाबसंख्या एक चांगल्या स्थितीमध्ये आपण देखील मात्र पाहू शकत आहेत. नवीन गोलंदाजी मार्कवरनं जर पाहिलं तर वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक आणि सांघिक कोट्यातील हे दुसरं षटक टाकण्यासाठी जर पाहिलं तर मयूर हा गोलंदाजी मार्कवरनं सज्ज झालाय. चांगल्या पद्धतीची धावसंख्या इथून मात्र एक्झिक्यूट करण्याचं काम हे बॅटरच्या माध्यमातून आपण पाहू शकतायत. आई गावदेवी स्पोर्ट भूतपाडा या संघाच्या माध्यमातून चांगली बॅटिंग ही पाहायला मिळते. आणि गोलंदाजी मार्कवरनं जर पाहिलं तर मयूर हा गोलंदाजीच्या ट्रॅक पण सज्ज झालाय. पहिला बॉल डिलिबर्ड करण्यासाठी पहिला बॉल खूप चांगल्या पद्धतीने मात्र एक्झिक्यूट केला गेला. एकंदरीत जर पाहिलं तर एकचा सिग्नल इथून मात्र बॅटरच्या माध्यमातून दिला गेलाय आणि एकचा सिग्नल इथे परिपूर्ण केला जातोय परंतु थोडीशी फेकी खराब आणि त्या अनुषंगाने जर पाहिलं तर परंतु एकच धाव इथे मात्र घेतली जाते. आणि एक धावेने जर पाहिलं तर धाबसंख्येत वाढ आणि धाबसंख्येचा आलेख 1 पुढे जाऊन पोहोचलाय. 16 या अंकावरती धाबसंख्या आपण देखील मात्र पाहू शकत आहेत. इथून जर पाहिलं तर मयूर या गोलंदाजाला 5 चेंडूचा खेळ कंप्लीट करायचा आहे आणि तो कशा पद्धतीने कंप्लीट केला जाईल हे आपण मात्र पाहू शकणार आहात. कारण जर पाहिलं तर इथून बॅटर हे चांगल्या पद्धतीची बॅटिंग करणार आहेत. त्यामध्ये मात्र कुठल्या पद्धतीतील मात्र शंका नाही. कारण पूर्वार्धाच्या काळामध्ये जर पाहिलं तर बॅटरच्या माध्यमातून मोठे स्ट्रोक अटेन करण्याचा प्रयत्न हा सातत्याने केला जातोय आणि तेच पाहायला मिळणार आहे. मयूर यावेळेस मात्र स्विच हिट अटेन करण्याचा प्रयत्न चांगला झाला आहे परंतु चेंडूला फेकून दिले गेले सरळ सीमारेषा पार. या बॉलवर आलाय हा दर्जेदार क्वालिटी षटकार. धावसंख्या आपण पाहू शकाल तब्बल 22 अंकावरती धावसंख्या आपण पाहू शकतायत. आणि 2 चेंडूच्या अखेरीस एक तगडा प्रहार नितीनच्या बॅटमधून मात्र आपण देखील मात्र पाहू शकतायत. जबरदस्त आपलातून पटका कन्वर्ट केला गेला आणि स्वीट चिटच्या माध्यमातून जर पाहिलं तर थर्डमॅनच्या रिझनमध्ये चेंडूला फेकून दिलं गेलं सरळ षटकारमध्ये परावर्तित केला गेला. यावेळेस मात्र जर पाहिलं तर बॅकवर्ड स्वेअरलेगच्या रिझनमध्ये आणि चेंडूला पुन्हा एकदा फेकून दिले गेले सरळ षटकारमध्ये कन्वर्ट झालाय. 6 धावा. एकंदरीत जर पाहिलं तर नितीनच्या माध्यमातून आपलातून बॅटिंग केली जाते आणि एकंदरीत जर पाहिलं तर बॅक टू बॅक 1-2 षटकार मात्र आपण पाहू शकतायत. नितीन ए ना बग देखता है ना सूरत देखता है ना मुहूर्त देखता है, ये तो सिर्फ अपनी टीम की जरूरत देखता है. आणि जर पाहिलं तर हे 2 तगडे षटकार हे नितीनच्या माध्यमातून आपण देखील मात्र पाहू शकतायत. जबरदस्त बॅटिंग बाय नितीन. गोलंदाज मयूरचा खरपूस समाचार घेतला जातो. एकंदरीत जर पाहिलं तर शुभेच्छा दिल्या जात आहेत धुलीबंधनाच्या आणि त्या शुभेच्छा देत असताना जर पाहिलं तर चांगले तगडे प्रहार हे मयूरच्या गोलंदाजीवर मात्र जर पाहिलं तर नितीनच्या माध्यमातून घेतले जात आहेत. एकंदरीत जर पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ इथे कंप्लीट झालाय आणि या 3 चेंडूच्या अखेरीस जर पाहिलं तर धावसंख्या तब्बल 28 या अंकावरती ही धावसंख्या आपण देखील मात्र पाहू शकतात. इथून 3 चेंडूचा खेळ कंप्लीट करायचा आहे आणि जर पाहिलं तर स्पेशल आहे मयूरच्या गोलंदाजीवर. जर पाहिलं तर या चेंडूवर खूप स्पेशल येणार आहे कारण बॅक टू बॅक 2 षटकार हॅट्रिक घेण्याची संधी आहे नितीन बरोबर या बॅटरला. यावेळेस पुन्हा एकदा स्विच हिट अटेंड करण्याचा प्रयत्न फसला पंचाकडून. दात मगली जाते मात्र बॅट अँड बॉलमध्ये समन्वय झाला नाही, कनेक्शन झाला नाही आणि त्या अनुषंगाने मात्र पंचाने या चेंडूवर इंटरेस्ट सोडला गेलाय आणि एक निर्धाव चेंडू इथे काउंट झालाय. निर्धावच्या साने जर पाहिलं तर 4 चेंडूच्या अखेरीस धावसंख्या ती फलकावरती तब्बल 28 या अंकावरती धावसंख्या आपण देखील मात्र पाहू शकतायत. कमबॅक केलं गेले चांगल्या पद्धतीची गोलंदाजीतून जर पाहिलं तर मयूरच्या माध्यमातून केली गेली अशाच पद्धतीचं गोलंदाजीतून करावी लागेल कारण धावसंख्या रोखायची आहे. यावेळेस आडव्या बॅटनं स्लॉग स्वीप करण्याचा वापर इथे केला गेला परंतु तो फसला आहे आणि हा चेंडू जर पाहिलं तर एक निर्धाव चेंडूने इथे डिलिव्हर्ड झाला गेला. एक डॉट बॉल येतोय आणि या डॉट बॉलच्या साने जर पाहिलं तर 5 चेंडूचा खेळ इथे कंप्लीट झालाय. शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि शेवटच्या बॉलवर कसं क्रिकेट घडतंय हे देखील मात्र आपण पाहू शकतायत कारण इथून गोलंदाज मयूरने कमबॅक केला गेलाय. जरूर 2 बॅक टू बॅक षटकार पाहायला मिळाले परंतु आपल्या गोलंदाजीतील चांगले चेंडू इथे मात्र मयूरने हाताळले आणि 2 निर्धाव चेंडू आपण पाहू शकतायत. यावेळी सर्ड स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न डान्सिंग द डाऊन ट्रॅकने खेळण्याचा प्रयत्न होता परंतु पंचांचा सिग्नल आला आहे इट्स अ वाईट बॉल. आणि या वाईट बॉलने जर पाहिलं तर एक बाउन्सचा देखील सिग्नल इथे मात्र दिला गेलाय आणि वाईट एकंदरीत धावसंख्या जाऊन पोचली ती 29 29 अंकावरती धावसंख्या आपण देखील मात्र पाहू शकतात. आणि षटकातील शेवटच्या चेंडूवर इथे बॅटरला संधी आहे
कारण शेवटच्या बॉलवर या क्रिकेटच्या पटल्यावरती जर पाहिलं तर चांगले स्ट्रोक अटेन होत असताना मात्र आपल्याला पाहायला मिळतात. आणि तेच इथं दृश्य पाहायला मिळेल का या शेवटच्या बॉलवर आणि या शेवटच्या चेंडूवर एखादा तगडा प्रहार पाहायला मिळतो का, एखादा निर्धाव चेंडू गोलंदाज मयूरच्या माध्यमातून पाहायला मिळतो का, हे देखील मात्र पाहू शकते. शेवटचा बॉल यावेळेस मात्र पुन्हा एकदा हा चेंडू आपटून टाकण्याचा प्रयत्न, पंचाचा सिग्नल आला आहे नो चेंडूचा आणि हा नो चेंडू आहे. आणि त्या अनुषंगाने जर पाहिलं तर इथे संधी आहे. आपण पाहू शकाल आई गावदी स्पोर्ट उसगाव आयोजित कैलासवासी पप्पू फलते स्मृती चषक 2025 ची स्पर्धा आणि हा पिक्चर ठरतोय सुपर हिट. पुढील चेंडू असेल गोलंदाज मयूरचा फ्रीट आणि हा फ्रीटचा चेंडू कशा पद्धतीने एक्झिक्यूट केला जातो हे देखील मात्र पाहू शकतायत. नितीन हा बॅटर स्ट्रायकर एंडकडे, एकंदरीत जर पाहिलं तर नितीनच्या बॅटमधून अफलातून बॅटिंग पाहायला मिळाली. तो नितीन प्रगतीपथावर आणि आपल्या बॅटिंग क्रीजवर सज्ज आहे आणि या शेवटच्या बॉलवर नितीनच्या बॅटमधून आणि हात खोलण्याची संधी देखील आहे आणि त्या संधीचं फायदा कशा पद्धतीने घेतला जातो हे देखील मात्र पाहू शकताय. शेवटचा बॉल मयूर हा गोलंदाज आपण देखील मात्र पाहू शकतायत. शेवटचा बॉल आडवा पाटणं स्ट्रोक अटेंड करण्याचा प्रयत्न केला गेला परंतु फ्रीटचा चेंडू आहे. या चेंडूवर एकदा इथे कन्वर्ट केली जाते आणि एकच धावेवर समाधान व्यक्त करून धाबसंख्या झाले की 1-1 पुढे जाऊन पोहोचलाय तो फलकावरती 2 षटकांच्या अखेरीस 31 ही धावसंख्या 1 गडीच्या मोबदल्यात. आपण ऐकतात पाहतात साई स्पोर्ट उसगाव आयोजित कैलासवासी पप्पू पलते स्मृती चषक 2025 टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम, एक मानाची सन्मानाची स्पर्धा आपण देखील मात्र पाहू शकतात. आणि आजच्या स्पर्धेतील जर पाहिलं तर दुसरा दिवस आणि या दुसऱ्या दिवसामध्ये जर पाहिलं तर मॅच क्रमांक 5 आपण देखील मात्र पाहू शकता तिरंगा तिल्लेर आणि त्याचे विपक्षात जर पाहिलं तर ऐगावदी स्पोर्ट भूतपाडा या संघाच्या माध्यमातून मात्र ही मॅच आपण देखील मात्र पाहू शकतायत. आणि 2 षटकांचा खेळ इथे कंप्लीट झालाय आणि या 2 षटकांच्या खेळी जर पाहिलं तर धावसंख्या 31 अंकावरती धावसंख्या आपण देखील मात्र पाहू शकतायत. अविनाश हा गोलंदाजी मार्कवरनं जर पाहिलं तर तिरंगा तिल्लेर या संघाच्या माध्यमातून प्रगतीपथावर सज्ज झालाय आणि इथून 6 चेंडूचा खेळ आणि 6 चेंडूची जबाबदारी जर पाहिली तर तिरंगा तिल्लेरच्या कर्णधाराने या गोलंदाजावर सोपवली गेली आणि इथून अविनाशच्या माध्यमातून कशा पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळेल हे देखील मात्र आपण पाहू शकतायत. पहिला बॉल डिलिव्हर्ड करण्यासाठी पंचांच्या डावीकडून राईट आर्म ओव्हर द विकेट अविनाश. यावेळेस मात्र शपळून काढण्याचा प्रयत्न चांगल्या पद्धतीने मात्र हा फटका एक्झिक्यूट करायचा होता परंतु बॅट अँड बॉलमध्ये समन्वय चांगल्या पद्धतीचं झालं नाही आणि जर पाहिलं तर एक निर्धाव चेंडू इथे काउंट झालाय, एक डॉट बॉल. आणि या डॉटबॉलच्या साने जर पाहिलं तर पहिल्या चेंडूची सांगता इथे कंप्लीट झाले. धावसंख्या 31 अंकावरती स्थिर आहे. इथून जर पाहिलं तर अविनाश हा गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झालाय. यावेळेस स्विच हिट करण्याचा प्रयत्न, एकंदरीत जर पाहिलं तर तुमची आयसाईट ही चेंडूवर बरोबर नव्हती आणि त्या अनुषंगाने जर पाहिलं तर एक व्हाईट बॉल देखील पंचाचा सिग्नल आला. एकंदरीत जर पाहिलं तर अवे फ्रॉम द बॉडी डाव्या उजव्या एसटीच्या अतिरिक्त बाहेरचा चेंडू होता आणि त्या अनुषंगाने जर पाहिलं तर हा चेंडू वाईट म्हणून घोषित केला जातोय पंचांच्या माध्यमातून. यावेळेस बॅटची लीडिंग एज आणि त्या अनुषंगाने जर पाहिलं तर चेंडू लॉंग स्टॉप रिजनला कव्हर होईल का? येस, डेफिनेटली हा चेंडू निघून जाईल सरळ लॉंग स्टॉप रिजन ओव्हर द रोप, चौकार. छत्तीस धावसंख्या फलकावरती जोडण्याचं काम इथे मात्र बॅटरच्या माध्यमातून केलं जात आहे. षटकातील जर पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ इथे अविनाशनी कंप्लीट केला गेलाय आणि चांगल्या पद्धतीची गोलंदाजी इथून करावी लागेल अविनाश या गोलंदाजाला, कारण बॅटर एकंदरीत सिंगल डबल आणि 1 ते 2 मोठे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न इथून केला जातोय आणि तेच मात्र पाहायला मिळतं. यावेळेस पुन्हा एकदा उधारी तलवार, कटे की तो सामने वाले की नाही तो खुद की. यावेळेस मात्र स्वतःच्या पायावर कुऱ्हाड नाही तर कुऱ्हाडीवर पाय मारलाय. एकंदरीत एक निर्धाव चेंडू इथे काउंट झालाय आणि या डॉटबॉलच्या साने जर पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ कंप्लीट होऊन धावसंख्या 36 अंकावरती स्थिर आहे.
यावेळी स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न, डान्सिंग द डाऊन ट्रॅक झेड घेण्याची संधी आहे, परंतु चेंडू नो मॅन्स लँड मध्ये पडतोय. एकंदरीत वन बाउसने चेंडूला गॅदर करून रिटर्न केलं जाते. तोपर्यंत 2 धावा इथे परिपूर्ण आणि 2 धाब्याने जर पाहिलं तर धाबसंख्येचा आलेख तो जाऊन पोहोचलाय तब्बल 38च्या घरामध्ये. ही धाबसंख्या आपण इथून मात्र पाहू शकतायत. अविनाश या गोलंदाजासाठी जर पाहिलं तर मुकेश जाधव यांकडून जर पाहिलं तर प्रति विकेट साठी तुम्हाला 500 रुपयाचं कॅश प्राइज अविनाश एरंडे या गोलंदाजासाठी मात्र इथे लावलं गेलंय आणि एक चांगल्या पद्धतीचं कॅश प्राइज जिंकण्याची संधी आहे. एकंदरीत प्रति विकेट जर पाहिलं तर 500 रुपयाचं कॅश प्राइज इथे मात्र लागलं गेलंय अविनाश या गोलंदाजाला. आपण देखील मात्र पाहू शकतायत. षटकातील जर पाहिलं तर 5 चेंडूचा खेळ ते कंप्लीट. शेवटचा बॉल अविनाश यावेळेस शपलवून खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहेत आणि ती संधी इथे उपलब्ध करून दिली होती, मात्र त्या संधीचं सोनं करता आलं नाही. एकंदरीत हा झेड धरतीला परिधान केला गेलाय, परंतु धावचीच्या स्वरूपात इथे मात्र विकेट मिळते. खेळाडूला माघारी परतवले गेले. खेळाडू बाद. साईनाथ हा गोलंदाजी मार्क पण सज्ज झाला आणि षटकातील जर पाहिलं तर 3 षटकांचा खेळ इथे कंप्लीट झाला. धावसंख्या एक चांगल्या स्थितीमध्ये आपण देखील मात्र पाहू शकतायत. तब्बल 140 या अंकावरती धावसंख्या आपण इथून मात्र पाहतायत. आणि जर पाहिलं तर शेवटचं षटक साईनाथ हा गोलंदाजी मार्क पण सज्ज झालाय आणि साईनाथला जर पाहिलं तर इथून या 6 चेंडूवर धाबसंख्या रोखावी लागेल, कारण जर पाहिलं तर धाबसंख्या एक चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहू शकतायत. आई गावदी स्पोर्ट भूतपाडा संघाच्या माध्यमातून फलकावरती जोडण्याचं काम इथून केलं गेलंय. साईनाथ गोलंदाजी मार्क पण सज्ज झालाय. पहिला बॉल इथून साईनाथच्या माध्यमातून यावेळेस मात्र बॅटची लिडिंग घ्यायची आणि त्या अनुषंगाने जर पाहिलं तर एक सिंगल धाव इथे मात्र फलकावरती जोडण्याचं काम बॅटरच्या माध्यमातून केलं गेलंय आणि एकच धावावर मात्र समाधान व्यक्त करून धाबसंख्येचा आलेख 1ने पुढे जाऊन पोहोचलाय फलकावरती. तब्बल 42च्या घरामध्ये ही धाबसंख्या आपण देखील मात्र पाहू शकताय. इथून 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि गोलंदाज साईनाथ या 5 चेंडूवर कशा पद्धतीची रणनीती आणि कशा पद्धतीची प्लॅनिंग पाहू शकतायत साईनाथ या गोलंदाजाची. दुसरा बॉल प्रगतीपथावर गोलंदाजी मार्क पण जर पाहिलं तर साईनाथ हा गोलंदाज आपण देखील मात्र पाहू शकतायत. एक चांगला बॉल एकंदरीत पाहिलं तर बंदिस्त लाईन यॉर्कर लाईनचा चेंडू इथे मात्र पाहायला मिळाला. एक सिंगल धाव या चेंडूवर देखील मात्र खर्च करत जर पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ कंप्लीट. या 4 चेंडूवर जर पाहिलं तर तुम्हाला सिंगल डबल ही धावसंख्या घेतली तर एक चांगल्या स्थितीमध्ये बॅटिंग करणारा संघ, परंतु या 4 चेंडूवर विकेट आणि डॉट बॉल हे अस्त्र वापरलं गेलं, हा मंत्र मात्र इथे जपला गेला तर एक चांगल्या स्थितीमध्ये गोलंदाजी करणारा संघ देखील मात्र पाहू शकतायत. यावेळेस एक चांगला बॉल, एक चांगली पिचिंग, एक चांगली लेंथ इथे मात्र पाहायला मिळेल. एक डॉट बॉल आपण देखील मात्र पाहू शकतायत. सायनाथच्या माध्यमातून एक चांगला बॉल इथे डिलिव्हर्ड केला गेला. षटकातील जर पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ इथे कंप्लीट झाला आहे. धावसंख्या जर पाहिली तर 43 या अंकावरती ही धावसंख्या आपण इथून मात्र पाहू शकतायत. चौथा बॉल गोलंदाजी मार्क पण जर पाहिलं तर गोलंदाज यावेळेस पुन्हा एकदा अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न आणि त्या अनुषंगाने जर पाहिलं तर उजव्या एसटीच्या बाहेरचा बॉल. पंचांनी या बॉलला वाईट घोषित केलं गेलं आणि वाईटच्या मदतीने जर पाहिलं तर धावसंख्या ती फलकावरती तब्बल 44 लॉस ऑफ 1-2 विकेट ऑन कार्ड ही स्थिती मात्र आपण पाहू शकतायत. यावेळेस स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न होता. या बॉलवर जर पाहिलं तर 2चा कॉल आहे आणि 2चा कॉल इथे मात्र परिपूर्ण केला जातोय. 2 धावा इथे मात्र परिपूर्ण करून धावसंख्येचा आलेख 2ने पुढे जाऊन पोहोचला जातोय. तो फलकावरती तब्बल आपण पाहू शकतायत 46 अंकावरती धावसंख्येत 4 चेंडूच्या अखेरीस आपण पाहताय. षटकातील जर पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ इथे शिल्लक आहे आणि या 2 चेंडूमध्ये तुम्हाला इथून चांगल्या पद्धतीची मात्र गोलंदाजी करावी लागेल. वेळेस जर पाहिलं तर पावलांमध्ये थोडीशी गडबड इथे होत असताना मात्र आपल्याला पाहायला मिळते आणि कुठलंही पाऊल जर पाहिलं तर चुकीचं उचलण्याऐवजी माघारी घेतलेलं कितपत बरंही असं आणि तेच मात्र सायन्सच्या माध्यमातून पाहायला मिळालं. 5वा बॉल
यावेळेस मात्र बॅटची एज लागली, परंतु इंटू द गॅप न हा चेंडू गॅदर होईल. वन बाउन्स निघून जाईल का? यस, डेफिनेटली हा चेंडू निघून जातोय. वन बाउन्स ओव्हर दी रोप, चौकार. षटकाती जर पाहिलं तर 5 चेंडूचा खेळ इथे कंप्लीट झालाय. शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि जर पाहिलं तर सांघिक अर्धषटक हे मात्र फलकावरती आपण पाहू शकाल. आई गावदी स्पोर्ट बुधपाडा या संघाच्या माध्यमातून या फलकावरती हे 50 धावांचं 50 धावा इथे मात्र जोडल्या गेल्या. इथून जर पाहिलं तर शेवटच्या बॉलवर काय घडतंय, काय बिघडतंय, कशा पद्धतीचं क्रिकेट घडतंय हे आपण पाहू शकतायत. साई हा गोलंदाजी मार्क पण सज्ज झालाय आणि इथून जर पाहिलं तर शेवटचा बॉल, या शेवटच्या बॉलवर जर पाहिलं तर ओव्हर द बॉलर हेड चांगल्या पद्धतीने मात्र हा पटका एक्झिक्यूट केला गेला. 1चा कॉल परिपूर्ण केला गेला, 2चा कॉल देखील चांगल्या पद्धतीने कंप्लीट केला गेला. गुड रनिंग बिटवीन टू विकेट बाय बोथ बॅट्समन आणि या 2 धावा इथे कंप्लीट करून धावसंख्येचा आलेख 52 या अंकावरती धावसंख्या आपण पाहू शकाल. पूर्वार्धाचा खेळ इथे कंप्लीट झालाय आणि या 4 षटकांच्या अखेरीस 52 ही धावसंख्या फलकावरती जोडण्याचं काम बॅटरच्या माध्यमातून आई गावदेवी स्पोर्ट भूतपाडा संघाच्या माध्यमातून केले गेले आणि 53 धावाचा पाठलाग इथून तिरंगा तिल्हेर संघाला करायचा आहे आणि तो कशा पद्धतीने केला जाईल हे आपण पाहूयात. उत्तर देश खेळामध्ये घेऊया एक छोटासा ब्रेक. एवढ्या मैदानात परत आपण ऐकतात पाहतात आई गावदेवी उसगाव आयोजित कैलासवासी पप्पू बर्दे स्मृती चषक 2025चा हा महाथरार. चला दोन्ही संघाचे कॅप्टन एका बाजूने जर पाहिलं तर आई गावदेवी घाटेगरबी आणि दुसऱ्या बाजूने जर पाहिलं तर आई गावदेवी पालेवली. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण लगेच टास्कबॉक्स मध्ये जॉईंट व्हायचंय. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील अंतिम मॅच आपण देखील मात्र पाहू शकतायत. आई गावदेवी घाटेगरबी आणि त्याच्या विपक्षात जर पाहिलं तर आई गावदेवी पालिवली या 2 दिग्गज संघ दरम्यान ही मॅच मात्र आपण पाहू शकाल. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण क्विकली लगेच टास्कबॉक्स मध्ये जॉईंट व्हायचंय. चला आई गावदेवी घाटेकर बी संघाचे कॅप्टन आणि दुसऱ्या बाजूने जर पाहिलं तर आई गावदेवी पालिवली दोन्ही संघाचे कॅप्टन आपण क्विकली आहे. चला बोथ टीम कॅप्टन आपण क्विकली लगेच टास्कबॉक्स मध्ये जॉईंट व्हायचंय. आजच्या दिवसातील अंतिम मॅच आपण देखील मात्र पाहू शकतात. दिग्गज मॅच आहे. एकंदरीत जर पाहिलं तर घाटेकर बी संघाच्या माध्यमातून देखील वसई आदिवासी क्रीडा असोसिएशनच्या माध्यमातून चांगलं क्रिकेट आणि दुसऱ्या बाजूने देखील जर पाहिलं तर पालिवली तो दिग्गज संघामधील ही मॅच आपण देखील मात्र पाहू शकतायत. आई गावदेवी पालिवली आणि त्याच्या विपक्षात जर पाहिलं तर आई गावदेवी घाटेकर बी असा सामना आपण देखील मात्र पाहू शकता. दोन्ही संघाचे कॅप्टन इथे लगेच टास्कबॉक्स मध्ये जॉईंट होतील. आई गावदेवी घाटेकर बी आणि दुसऱ्या बाजूने जर पाहिलं गेलं तर आई गावदेवी पालिवली या 2 दिग्गज संघादरम्यान ही मॅच मात्र आपण पाहू शकतायत. आणि दोन्ही संघाचे कॅप्टन क्विकली लगेच टॉसबॉक्स मध्ये जॉईंट व्हायचंय. सुभाषची मते यांच्या शुभाचे मात्र नेक्स्ट मॅच नाणेफेकीचं कौल केलं जाईल. चला घाटेकर बी संघाचा कॅप्टन क्विकली आपण टॉसबॉक्स मध्ये जॉईंट व्हायचंय. घाटेकर बी संघाचा कॅप्टन तर घाटेकर बी संघाचा कॅप्टन इथे जॉईन झाला. एका बाजूने जर पाहिलं तर पालिवली संघ आणि दुसऱ्या बाजूने जर पाहिलं तर आई गावदेवी घाटेकर बी माणिमयांचे शुभ असे मात्र इथे कॉल केला जातोय. एका बाजूने जर पाहिलं तर कैलासवासी स्मृती चषक 2025 आणि दुसऱ्या बाजूने जर पाहिलं तर
साई स्पोर्ट असा सामना असेल कॉल करतील. आपण पाहू शकाल आई गावदेवी पालवी संघाचे कॅप्टन इथे कॉल करतील. साई स्पोर्ट असा कॉल आलाय आणि साई स्पोर्ट असा कॉल मात्र आले. मान्यवरांच्या शुभेच्छा देतोय. आपण क्रीडा मंचावर जाऊन स्थानापन्न व्हायचंय. एकंदरीत जर पाहिलं तर नाणेफीचं कौल आई गावदेवी स्पोर्ट पालवली संघाच्या माध्यमातून जर पाहिलं तर जिंकलं गेलंय. एकंदरीत काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. नक्कीच क्षेत्ररक्षण काढण्याचा निर्णय घेतला. ही विकेट जर पाहिली तर एकंदरीत या विकेटवर चांगल्या पद्धतीची धावसंख्या आपण पाहू शकतात. कितपत रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच कमीत कमी धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. असे कुठले ट्रम्प गोलंदाज या विकेटवर तुम्ही यूज करणार आहात? आदेश आहे, अनिकेत आहे, राकेश आहे, दिनेश आहे. नक्कीच चांगल्या पद्धतीचा खेळ केला आणि चांगलं क्रिकेट हे मात्र या मैदानात तुम्ही दाखवा. हे होते आई गावदेवी स्पोर्ट पालवली संघाचे कॅप्टन. खूप सारे शुभेच्छा. थँक्यू सो मच. पालवली संघाचे कॅप्टन वळूयात आई गावदेवी घाटेकर या संघाच्या कॅप्टनकडे. जर पाहिलं तर घाटेकर संघाला प्रथमतः जर पाहिलं तर बॅटिंग करण्याचा आव्हान केले गेले. किती धावून पोहोचण्याचा तुमचा मानस असेल? 50+. नक्कीच 50+ धावसंख्या विकेटच्या पटलावरती मात्र पाहू शकतायत. आणि 50+ धावसंख्या करण्यामध्ये पूर्ण संघ उपस्थित आहे. विजय भोईर सागर बसवत आहे. नक्कीच चांगल्या पद्धतीची बॅटिंग करा आणि आपल्या संघाला एक चांगल्या स्थितीमध्ये आणि मजबूत टोटलपर्यंत नेऊन ठेवा आणि चांगला क्रिकेट आणि चांगला खेळ या मैदानावर दाखवा. हे होते आई गावदेवी स्पोर्ट घाटेकर बी संघाचे कॅप्टन. खूप साऱ्या दोन्ही संघाला मात्र शुभेच्छा देऊ. थँक्यू सो मच घाटेकर बी संघाचे कॅप्टन. आपण ऐकत आहात पाहत आहेत साई स्पोर्ट उसगाव आयोजित पप्पू पलते स्मृतिचषक 2025चा हा महाथरार. इथे जर पाहिलं तर उत्तरार्धाचा खेळ चालू आहे आणि या उत्तरार्धाच्या खेळामध्ये जर पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ कंप्लीट होऊन धावसंख्या 6 या अंकावरती पाहू शकतायत. तर तब्बल 53 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि या 53 धावांचा पाठलाग करत असताना जर पाहिलं तर तिरंगा तिल्लेर संघ कशा पद्धतीचे प्रयत्न करेल. यावेळी जर पाहिलं तर एक चांगला बॉल एकंदरीत खोलवरा टप्प्याची लेंदी यॉर्कर लाईनचा चेंडू इथे मात्र पाहायला मिळाला. एक निर्धाव चेंडू आपण देखील मात्र पाहू शकतात. 4 चेंडूच्या अखेरीस जर पाहिलं तर धावसंख्या ती फलकावरती जाऊन पोचली ती 6 या अंकावरती धावसंख्या. हेमंत जाधव आणि त्याच्या साथीने जर पाहिलं तर अमित बरब ही सलामीची जोडी आपण देखील मात्र मैदानात पाहू शकतायत. 5वा बॉल गोलंदाजी मार्कवर जर पाहिलं तर संजय. यावेळेस देखील पंचांकडे दाब मागले जाते. एक चांगला बॉल इथे मात्र डिलिव्हर करण्यात यश प्रस्थापित केलं गेलं. डायरेक्ट हिटचा प्रयत्न चुकी घडतीये परंतु बॅकअप इथे मात्र होता आणि त्या अनुषंगाने जर पाहिलं तर एक सिंगल धाव इथे काउंट झाले आणि बाईकच्या जर पाहिलं तर लेग बाईकच्या स्वरूपाने मात्र एक सिंगल धाव इथे मात्र पलकावरती जॉईंट होत असं मात्र आपल्याला पाहायला मिळते आणि धावसंख्या 7 या अंकावरती आपण देखील मात्र पाहू शकतायत. षटकातील जर पाहिलं तर इथे 5 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि संजय हा गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. शेवटचा बॉल यावेळेस एक चांगला बॉल इथे मात्र होता मात्र एक सिंगल धाव इथे कन्वर्ट केली जाईल आणि एक सिंगल धावेने जर पाहिलं तर षटकाची होती समाप्ती आणि एका षटकाच्या करी जर पाहिलं तर धावसंख्या फलकावरती पाहू शकतायत 8 या अंकावरती ही धावसंख्या आपण देखील मात्र पाहू शकतायत. इथून जर पाहिलं तर 3 षटकांचा खेळ कंप्लीट करायचा आहे. तो कशा पद्धतीने खेळला जाईल त्यापूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. वेळ मैदानात परत आपण ऐकतात पाहत आहेत साई स्पोर्ट उसगाव आयोजित कैलासवासी पप्पू पलते स्मृतिचषक 2025चा हा महाथरार. साई स्पोर्ट्स उसगाव संघाची पाहूया वेगळीच झलक. साई स्पोर्ट्स उसगाव संघाची पाहूया वेगळीच झलक. स्वर्गीय पप्पू भलते ठेवलाय आज स्मृती चषक. 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 लाला
हा गोलंदाजी मार्क पण सज्ज झाला. एकंदरीत जर पाहिलं तर इथून तुम्हाला चांगल्या पद्धतीची बॅटिंग करावी लागणार आहे. आणि जर पाहिलं तर 8 ही धावसंख्या फलकावरती जोडली गेली. 53 धावांचा पाठलाग करत असताना त्यातील 8 धावा इथे मात्र मायनस होऊन इथून तुम्हाला 18 चेंडू तब्बल 45 धावांचा पाठलाग करायचा आहे. आणि 45 धावांचा पाठलाग इथून कशा पद्धतीने केला जाईल, बॅटरच्या माध्यमातून. यावेळेस बॅट अँड बॉलमध्ये समन्वय चांगल्या पद्धतीचं झालं नाही आणि त्या अनुषंगाने जर पाहिलं तर विकेटची संधी, विकेट मिळते खेळाडू बाद. अन्ना के जैसा चश्मा लगा के कोकोनट में लस्सी मिला के आ जाओ सारे मूड बना के पूछो तो थोड़ा राउंड घुमा के अन्ना के जैसा चश्मा लगा के कोकोनट में लस्सी मिला के आ जाओ सारे मूड बना के. पहिल्या चेंडूवर जर पाहिलं तर एक चांगला बॉल इथे मात्र डिलिव्हरी करून आपल्या संघासाठी मात्र एक विकेट इथे मात्र बाद गेली. फलंदाज जर पाहिलं तर संजय याला तंबूच्या अस्त्राला परत पाठवलं गेले. इथून जर पाहिलं तर नवीन बॅटर मैदानात दाखल झाला. आशिषा बॅटर आपण देखील मात्र पाहू शकतात. आणि जर पाहिलं तर इथून तुम्हाला फलंदाजी चांगल्या पद्धतीची करावी लागेल, कारण समोरचा संघ बॅटिंग चांगल्या पद्धतीची केली परंतु इथून गोलंदाजी देखील चांगल्या पद्धतीची करतायत. आणि एकंदरीत जर पाहिलं तर क्रिकेटमध्ये तुम्हाला चांगलं क्रिकेट आणि चांगला खेळ दाखवायचा असेल तर सराव हा खूप गरजेचा आहे. आणि इथून जर पाहिलं तर तुम्हाला चांगली धावसंख्या एकवटायची असेल तर तुम्हाला चांगले कन्व्हेन्सिंग स्ट्रोक इथून अटेंड करावे लागतील. एकंदरीत जर पाहिलं तर या उर्वरित चेंडूवर तुम्हाला चांगल्या पद्धतीची मात्र बॅटिंग करावी लागेल, चांगले स्ट्रोक अटेंड करावे लागतील. आणि ते करत असताना जर पाहिलं तर आशिष आणि हेमंत ही जोडी मैदानात दाखल आहे. आणि यांच्या माध्यमातून जर पाहिलं तर चांगली धावसंख्या आणि चांगली पार्टनरशिप इथून बिल्ड करावीच लागणार आहे, कारण 45 धावा इथून करायच्या आहेत उर्वरित चेंडूवर. यावेळेस देखील एक चांगला बॉल इथे जर पाहिलं तर चेंडूवर आय साईड ती बरोबर नव्हती आणि आय साईड डलमली झाली आणि त्या अनुषंगाने जर पाहिलं तर एक निर्धाव चेंडू इथे काबूड झालाय. एकंदरीत जर पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ इथे गोलंदाजाने कंप्लीट केला गेलाय आणि या 2 चेंडूच्या अखेरीस धावसंख्या स्थिर आहे. गोलंदाज लाला एकंदरीत जर पाहिलं तर इथून चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करतोय आणि तो लाला पुन्हा एकदा प्रगतीपथावर आपण पाहत आहेत. यावेळेस पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने छेडखानी करणारा चेंडू होता. एकंदरीत पंचाचा सिग्नल आलाय, इट्स अ व्हाईट बॉल. हा व्हाईट बॉल इथे मात्र पाहायला मिळतो आणि व्हाईटच्या मदतीने जर पाहिलं तर धावसंख्येत भर आणि धावसंख्या 1 ने पुढे जाऊन पोचली. ती पलकावरती तब्बल 9च्या घरामध्ये ही धावसंख्या आपण देखील मात्र इथून पाहू शकतायत. लाला पुन्हा एकदा प्रगतीपथावर सज्ज झालाय. एकंदरीत जर पाहिलं तर लाला तिसरा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा पडल्यानंतर एक अतिरिक्त बाउन्स प्राप्त करणारा मात्र हा चेंडू होता आणि कानाला जवळून निघून जातोय आणि बॅटरला मात्र मंत्र जेवून जातोय की जागते रहो. एक जबरदस्त बॉल, डॉट बॉल इथे मात्र पाहायला मिळाला. एकंदरीत जर पाहिलं तर एक व्हाईट बॉल मात्र इथे अतिरिक्त सूर्यवाणीमध्ये हाताळला परंतु उर्वरित 3 चेंडू एक चांगल्या पद्धतीने हाताळले गेले गोलंदाज लालाच्या माध्यमातून. फुलरलेनचा चेंडूचा इंटू द गॅपनं चेंडूला फोर्स केलं गेलं. एक चांगल्या पद्धतीचा मात्र फटका होता परंतु चेंडूला फील्ड करून रिटर्न केलं आणि रिटर्न करत असताना जर पाहिलं तर खराब फेकी परंतु एकच धाव आणि एक धावेने जर पाहिलं तर धावसंख्या 1 ने पुढे जाऊन पुसली. ती पलकावरती 10च्या घरामध्ये दुहेरी अंकावरती ही धावसंख्या आपण पाहत आहेत. आणि लालाच्या गोलंदाजीत जर पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ इथे कंप्लीट दिसालाय. तो लाला पुन्हा एकदा प्रगतीपथावर सज्ज झालाय 5वा बॉल घेऊन जाण्यासाठी. यावेळेस मात्र बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन प्रॉपरली झालं नाही परंतु चेंडू नो मॅच लँड मध्ये पडतो. 1 बाउन्स चेंडू गॅदर केला जाईल तोपर्यंत एक सिंगल धाव इथे काउंट होईल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जातोय कारण क्षेत्ररक्षकाकडून क्षेत्ररक्षण चांगल्या पद्धतीचं झालं परंतु फेकी खराब आणि त्या अनुषंगाने जर पाहिलं तर 2 धावा इथे पलकावरती जॉईंट होत असताना मात्र पाहायला मिळत आहेत. आणि 2 धाब्याने जर पाहिलं तर धावसंख्या ती पलकावरती तब्बल 12 अंकावरती धावसंख्या आपण देखील मात्र पाहू शकतायत. इथून तुम्हाला शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि शेवटच्या बॉलवर एखादा तगडा प्रहार आला तर सामन्यामध्ये चुरस रंगत आणि ट्विस्ट ही पाहायला मिळू शकते. लाला आपण देखील मात्र पाहू शकतायत. लाला चांगल्या पद्धतीची मात्र गोलंदाजी करतोय. तो लाला पुन्हा एकदा प्रगतीपथावर सज्ज झालाय. एकंदरीत जर पाहिलं तर आशिष आणि हेमंत ही जोडी मात्र मैदानात सज्ज झाली. स्ट्रायकरकडे जर पाहिलं तर हेमंत हा बॅटर सज्ज झालाय. शेवटचा बॉल. यावेळेस मात्र सापट्याने मात्र चेंडूला एक सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि सिंगल धाव इथे मात्र अर्जित होईल आणि या सिंगल धावेने धावसंख्येत वाढ आणि धावसंख्येचा आलेख फलकावरती जाऊन पोहोचलाय तब्बल 13 अंकावरती. इथून जर पाहिलं तर उर्वरित 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि या 12 चेंडू जर पाहिलं तर धावसंख्या तुम्हाला एकवटावे लागेल.
40 ही धावसंख्या. प्रतिषेधक 20च्या सरासरीने मात्र तुम्हाला धावसंख्या एकवटायची आहे आणि 20 ही धावसंख्या प्रतिषेधकात होऊ शकते. कारण म्हटलं जातं ना की आयुष्य खूप लहान आहे, कर्तृत्व केलं तर मान आहे. रडतोस काय वेड्या, इथे कर्तृत्व करावं लागेल. कारण ही मॅच, हा सामना तुझ्यासाठी खूप मान आहे. आणि इथून जर पाहिलं तर उर्वरित 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी तब्बल 40 धावांची आवश्यकता आहे. आणि या 40 धावांचा आव्हान असताना जर पाहिलं तर कशा पद्धतीची खेळी केली जाते हे आपण पाहूयात. घेऊया एक छोटीशी विश्रांती. येऊया एक मैदानात परत देऊया डीजेला संधी. एस कमॉन डीजे कॉल. आमचा संदीप जोशी उपसरपंच आहे. संघाचं भारी आयोजन, संघाचं भारी आयोजन, संघाचं भारी आयोजन. या श्रमजीवी संघटने ग्राउंडवारी गर्दी लोकांची जमली साजू, गर्दी लोकांची जमली साजू, गर्दी लोकांची जमली साजू. मोठे साई स्फोट उसगाव संघाची चर्चा उसगाव गावात अजब. वेलकम बॅक. आपण ऐकतात पाहतात साईस्पोर्ट उसगाव आयोजित कैलासवासी पप्पू पलते स्मृती चषक 2025 हा टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम. पहिला बॉल एकंदरीत जर पाहिलं तर पडल्यानंतर बाउन्स प्राप्त करणार मात्र हा चेंडू होता. चेंडू जर पाहिलं तर निघून जातोय सरळ फाईन लेगच्या रिझर मधून. चुकी करते आणि त्याचं भुगतान पूर्ण टीमला करावं लागेल. चौकार. पहिल्याच बॉलवर जर पाहिलं तर नशिबाचा चौकार आपण देखील मात्र पाहू शकतात. आणि धावसंख्या 17 या अंकावरती धावसंख्या इथून मात्र पाहायला मिळते. इथून जर पाहिलं तर हेमंत या बॅटरला धावसंख्या एकवटावी लागेल. यावेळेस आडव्या बॅटनं स्टोकाडेन करण्याचा प्रयत्न पण बाउन्स चेंडू गॅदर होईल आणि निघून जाईल सरळ सीमारेषा पार. या बॉलवर आलाय हा दर्जेदार क्वालिटी ब्रँडेड चौकार. 4 धावा. आयुष्यात किती अडचणी असू द्या, किती प्रॉब्लेम्स असू द्या, परंतु कोणत्याही परिस्थितीमध्ये थांबायचं नाही हे क्रिकेटने आम्हाला शिकवलंय. आणि मात्र बॅटरच्या माध्यमातून जबरदस्त बॅटिंग, परंतु एक चांगला बॉल, एकंदरीत एक चांगली लेंथ इथे मात्र पाहायला मिळाली. एक डॉट बॉल आपण देखील मात्र पाहू शकतायत. आणि 3 चेंडूच्या घरी जर पाहिलं तर धावसंख्या 21 अंकावरती धावसंख्या आपण देखील मात्र पाहू शकतायत. षटकात जर पाहिलं तर इथून 3 चेंडूचा खेळ कंप्लीट करायचा आहे आणि तो 3 चेंडूचा खेळ कशा पद्धतीने कंप्लीट केला जाईल हे देखील मात्र आपण पाहू शकतायत. गोलंदाज नितीनच्या माध्यमातून एकंदरीत जर बॅटिंग देखील चांगल्या पद्धतीची नितीनच्या माध्यमातून पाहायला मिळाली, परंतु गोलंदाजी यावेळेस मात्र एक चांगला बॉल इथे मात्र अर्जित केला गेला, परंतु त्या बॉलवर मात्र एक चांगला फटका हेमंतच्या बॅटमधून आपण देखील मात्र पाहू शकतायत. एक सिंगल धाव इथे काउंट झाले आणि सिंगल धावेने जर पाहिलं तर धावसंख्या फलकावरती 22 अंकावरती धावसंख्या इथे पाहायला मिळते. 2 चेंडूचा खेळ इथून मात्र गोलंदाजाला कंप्लीट करायचा आहे आणि या 2 चेंडूवर जर पाहिलं तर एक तगडा प्रहार इथून खेचावा लागेल. जर पाहायला गेलं तर एक षटकार मात्र इथून अर्जित करावा लागेल तिरंगा तिलेर संघाच्या बॅटरला. आणि जर पाहिलं तर आशिष हा बॅटर आहे स्ट्रायकर एंडकडे. यावेळेस मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न फसलाय, परंतु हा चेंडू जर पाहिला तर विकेट किपर यांच्या हातखंडामध्ये जाऊन बसलाय. डॉट बॉल येतोय आणि या डॉट बॉलच्या सहाय्याने जर पाहिलं तर 5 चेंडूची सांगता येते कंप्लीट झाली. 22 ही धावसंख्या फलकावरती पाहू शकतायत एका गड्याच्या मोबदल्यात. इथून शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि या शेवटच्या बॉलवर जर पाहिलं नितीन बरब हा गोलंदाज आपण देखील मात्र पाहू शकतायत. शेवटचा निर्णायक चेंडू आहे. यावेळी जर पाहिलं तर अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न शरीरापासून दूर आणि त्या अनुषंगाने जर पाहिलं तर पंचाचा सिग्नल इट्स अ व्हाईट बॉल. आणि या व्हाईट बॉलने जर पाहिलं तर धावसंख्या फलकावरती पाहू शकतायत 23 TBC धावसंख्या फलकावरती जोडण्याचं काम इथून मात्र बॅटरच्या माध्यमातून पाहू शकतायत. षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि जर पाहिलं तर प्रगतीपथावर बॅटर आपण देखील मात्र पाहू शकतायत. आशिष पवार हा बॅटर आपण देखील मात्र पाहत आहेत.
शेवटच्या बॉलवर बॅटची लीडिंग एज आणि चेंडू जर पाहिला तर निघून जातो लॉंग स्टॉप रिझर्व मध्ये. चेंडूला फिल करून रिटर्न केलं जात आहे. तोपर्यंत 2 धाबा इथे मुक्कमल केल्या जात आहेत आणि 2 धाब्याने जर पाहिलं तर धाबसंख्या तब्बल जाऊन पोचली ती फलकावरती 20/25 या आकड्यावरती धाबसंख्या आपण देखील मात्र पाहू शकत आहेत. षटकाची होती आहे समाप्ती आणि 3 षटकांच्या अखेरी जर पाहिलं तर 25 धाबसंख्या उर्वरित 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी जर पाहिलं तर तब्बल 28 धाबसंख्येची गरज. 6 चेंडू आणि 28 ची गरज हे समीकरण फलकावरती मात्र पाहूयात. घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि लगेचच मैदानात परत येऊयात. दिव्या डीजेला संधी. येस कॉल. तीन षटकांचा खेळ इथे कंप्लीट झालाय आणि धावसंख्या आधी फलकावरती पाहू शकतायत तब्बल 25 अंकावरती धावसंख्या इथे पाहायला मिळते. यावेळेस मात्र शेपाळून घेण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि चेंडूला फेकून दिलं गेलंय. इझिली डन अँड लुक ॲट हिज डिस्टन्स. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. सातों जन्म तुझको पाते गोरी तेरे नैनों में हम बस जाते. सातों जन्म तुझको पाते गोरी तेरे नैनों में हम बस जाते. सपनों की पहिल्याच बॉलवर जर पाहिलं तर एक तगडा प्रहार इथून जर पाहिलं तर बॅटर हेमंतच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि इथून अशाच पद्धतीची बॅटिंग करावी लागेल कारण तब्बल 28 धाबा तुम्हाला या षटकामध्ये कंप्लीट करायचे आहेत. त्यातील 6 धाबा इथे मात्र हेमंतच्या बॅटमधून पाहायला मिळाला. एकंदरीत एक तगडा प्रहार इथे खेचला गेलाय. गोलंदाजी मार्क पण जर पाहिलं तर सागर बरब हा गोलंदाजाने पहिल्याच बॉलवर एक तगडा प्रहार फेकलाय. बॉलला सरळ सीमारेषा पार. इथून जर पाहिलं तर 5 चेंडू तर तुम्हाला 22 धाबसंख्येची गरज आहे आणि 22 धाबसंख्येचा पाठलाग इथून करायचा आहे आणि तो कशा पद्धतीने केला जाईल हे देखील मात्र सागरच्या माध्यमातून पाहू शकतायत. गोलंदाजी मार्कवर सागर या धाबा रोखल्या जात आहेत का या देखील मात्र पाहू शकतायत. यावेळेस शपळून काढण्याचा प्रयत्न इथे केला गेला. फ्रंटफूटला गेला, बॉडीला स्ट्रेच केलं परंतु फटका बसलाय. एकंदरीत एक निर्धाव चेंडू एक डॉट बॉलची सांगता इथे कंप्लीट झाले. 2 चेंडूच्या घरी जर पाहिलं तर तुम्हाला उर्वरित 4 चेंडू आणि 22चं समीकरण फलकावरती पाहायला मिळतं. 4 चेंडू 22चं समीकरण. हेमंत पुनश्च एकदा प्रगतीपथावर सज्ज झालाय. यावेळेस मात्र एक चांगला स्ट्रोक हेमंतच्या बॅट मधून. वन्स अगेन अनदर बिग हिट. दॅट इज अ मॅक्सिमम षटकार. 6 धाबा. एकंदरीत जर पाहिलं तर एक चांगला स्ट्रोक इथे अटेंड केला गेला. पहिला बॉल जर पाहिला तर त्याला स्वेलेक्सच्या रिझन मध्ये मात्र फेकून दिला. यावेळेस मात्र एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडूला फेकून दिले. सरळ षटकारमध्ये परावर्तित केलं गेलं. जबरदस्त शॉट बाय हेमंत जाधव. अफलातून बॅटिंग. इथून जर पाहिलं तर समीकरण थोडंसं चेंज झालंय. उर्वरित 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 16 या धावसंख्येची गरज. हेमंत पोटेन्शियल आहे, कॅपेबिलिटी आहे आणि त्या कॅपेबिलिटीचा फायदा इथून घेतला जाईल का, चांगल्या पद्धतीची बॅटिंग केली जाईल का, कारण 3 चेंडू आणि 16 धावसंख्येचं समीकरण हे फलकावरती पाहायला मिळणार आहे. गोलंदाजी मार्क पण जर पाहिलं तर सागर हा गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झालाय. यावेळेस सबमरीन डिलिव्हरी. एक चांगला बॉल. एकंदरीत निर्धाव चेंडू इथे मात्र पाहायला मिळाला.
डॉट बॉलची सांगता होती आणि या डॉट बॉलच्या साने जर पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ इथे कंप्लीट झालाय. उर्वरित 2 चेंडू आणि 16 धावसंख्येची गरज. या चेंडूवर जर पाहिलं तर पूर्णपणे रिझल्ट होता आणि तो लागला गेलाय. इथून जर पाहिलं तर गोलंदाजाने खराब कामगिरी केली तर सामन्यामध्ये जर पाहिलं तर तिरंगा तिलेर हा संघ येऊ शकतोय. परंतु इथे अभि झाले पूर्णपणे आपण पाहू शकतात आई गावदी स्पोर्ट भूतपाडा संघ, कारण 2 चेंडू आणि 16चं समीकरण हे मात्र पाहायला मिळतंय. हेमंत स्विचिट अटेंड करण्याचा प्रयत्न होता, पुनश्च एकदा हा प्रयत्न देखील फसलाय. एकंदरीत एक चांगला बॉल इथे मात्र डिलिव्हर्ड झालाय. डॉट बॉल येतोय आणि 5 चेंडूची सांगता देखील इथे कंप्लीट झाली. शेवटचा बॉल शिल्लक आणि गोलंदाजी मार्कवर जर पाहिलं तर सागर बरब हा गोलंदाजी मार्कवर शेवटचा बॉल. यावेळेस मात्र एक चांगला स्ट्रोक इथून अटेंड केला गेला. पुनश्च एकदा जाता जाता इम्पॅक्ट टाकण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु तो देखील बसलाय आणि विकेट मिळते. हेमंत जाधव बॅक टू द पवेलियन.